व्याजदर कळत नाही तर कर्ज घेता कशाला? तर आज विद्यार्थी मित्र आपण सरळ व्याज हा पाठ पाहणार आहोत. तर पहा लगेच पाहूया आपण. तर पहा सरळ व्याजाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिंपल इंटरेस्ट. आता पहा सरळ व्याज बरोबर सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. ह्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणू शकतो कदम भागिले 100. तर चला पाहूया लगेच. आता बघा मुद्दल दिले 50,000 जसं मुद्दलच्या ठिकाणी 50,000 गुणिले दर किती दिले बघा 5% आहे आणि वर्ष किती आहे 2 म्हणजे काळ किती 2 वर्ष भागिले 100 जसं झाले. आता बघा 2 शून्य घडले 2 शून्य घडले उरलं काय 500 गुणिले 5 गुणिले 2 5 5 25 2 शून्य झालं आणि 25 गुणिले 2 म्हणजे किती आलं आपलं 5000. तर बघा पहिल्या गणिताचं उत्तर किती आलं सरळ व्याज किती आलं 5000 रुपये. आता दुसरं गणित पाहूया. मुद्दल दिले 20,000 विसरले दर किती दिले 3.5% आणि काळ किती आहे 5 वर्ष भागिले 100. आता इथं पॉईंट दिले बघा पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत एकच संख्या आहे मग पॉईंट गायब करा आणि छेदामध्ये 1 शून्य देऊन टाका. आपला आवडता गेम काटाकाटी 3 शून्य कॅन्सल 3 शून्य कॅन्सल उरलं काय 20 गुणिले 35 गुणिले 5 20 गुणिले 35 किती आलं 700 गुणिले 5 म्हणजे 7 5 35 आणि 2 शून्य म्हणजेच आपलं सरळ व्याज झालंय 3,500 रुपये. तर विद्यार्थी मित्र तुम्हाला जर हे गणित जर समजलं असेल तर तिसऱ्या गणिताचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.